सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा बरं, तुमच्या घरापासून तुमची शाळा किती अंतरावर आहे? 1 किलोमीटर, 2 किलोमीटर? बरं, मग आता हे जे मीटर आहे, हे मीटर कशाचं प्रमाणित एकक आहे? एकदम बरोबर आहे. तर आज आपल्याला तेच शिकायचं आहे. लांबी हे 15वं प्रकरण शिकायचं आहे. तुम्ही म्हणताल सर, हनुमानाच्या शेपटीप्रमाणे तर आपल्या धड्याचं नावच दिसायला मोठं लट. लांबी, वस्तुमान, धारकता एककांचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरण. दम लागला. अरे, घाबरून जायचं काम नाही. एकदम सोपा असा हा भाग आहे. सुरुवातीला आपल्याला लांबी यावर आधारित स्वाध्याय 15.1 हा शिकायचा आहे. मग उघडा तुमचं पुस्तक आणि पहा स्वाध्याय 15.1. पाण्यामध्ये उडी मारल्याशिवाय पोहता येत नाही. तसं तुमच्यासमोर एक एक प्रश्न आले तरच तुम्हाला त्याचं उत्तर समजू लागेल. पण सगळ्यात अगोदर तुम्ही नेहमीप्रमाणे 15.1 अगोदर तुम्ही सोडवा. तुम्ही सोडवल्यानंतरच मी शिकवणार आहे, नाहीतर शिकवणार नाही. अगोदर तुम्ही सोडवा. पहा बरं, पहिलाच प्रश्न सोडवले ना सगळे तुम्ही प्रश्न. मग पहा पहिला प्रश्न, तुमचं उत्तर चुकलंय का बरोबर आलंय ते तपासून घ्या. 42 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? आता मला सांगा, हे तर नियम तुम्हाला पाठच आहे. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग किती सोपं होतं रे हे. 42 मीटर म्हणजे 42 गुणिले 100 केलं तर उत्तर येईल आपलं. मग 42 गुणिले 100 म्हणजे इथं 2 शून्य आहेत, ते 42च्या पुढं 2 शून्य दिले तर आपलं उत्तर आलं. 42 मीटर म्हणजे 4200 सेंटीमीटर, जे पर्याय नंबर 2 आहे. आणि इथं अचूक वहीमध्ये पर्याय 2 हा रंगवायचा आहे. समजलं? मग आता समजलं तर तुम्ही सांगा, 35 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? द्या उत्तर. अरे च्या, आधी जे प्रश्नाचं उत्तर आलं होतं, आता त्याच उत्तराचा प्रश्न केलाय. आणि जे प्रश्न होता ते उत्तर येणार आहे बरं का. काय आहे? 7000 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? आता बघा, हे तर तुम्हाला माहीतच आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. म्हणजेच काय, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. मग आता इथं दिलेत 7000 सेंटीमीटर. मग मला सांगा, 200 सेंटीमीटर म्हणजे किती? 2 मीटर. 300 सेंटीमीटर म्हणजे 3 मीटर. बरोबर आहे. मग आता हे झाले 7000 सेंटीमीटर म्हणजेच काय, 70 मीटर. एकदम सोपं आहे. आणि ह्या 7000ला तुम्हाला कितीनं भागावं लागल? 100नं. म्हणून हे 1 शून्य कटलं. आता बघा, अंश आणि छेद, मागच्या प्रकरणात तुम्ही अपूर्णांक शिकलात. अंश आणि छेद ह्यांच्यात भागाकार होत असतो. भागाकार म्हणजे काय? काटा काटी सारखं शून्य दिसलं की काटायचं. एककचं शून्य बरं का. हे एककचं शून्य, हे एककचं शून्य. आता हे 10 झाले, हे 700 झाले. मग पुन्हा इथलं 1 शून्य, हे 1 शून्य कटलं. उत्तर काय आलं? 70. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. अतिशय सोपं असा हा भाग होता. आता ह्याच्यावर एक तुम्हाला प्रश्न देतो. 7000 सेंटीमीटर म्हणजे तुम्ही सांगितलं 70. मग आता मला सांगा, 3000 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? द्या उत्तर. पहा बरं, तिसरा प्रश्न. 520 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर? आता बघा, तुम्ही वहीवर आकृती काढण्यासाठी पेन्सिलनं रेषा ओढतात पट्टीच्या साहाय्यानं. 2 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. पण सेंटीमीटरपेक्षाही लहान काय असते? मिलीमीटर. आता तुमच्या पुस्तकामध्ये जे शब्द आहे बघा,
त्या शब्दावर शिरोरेखा आहे छोटीशी, ती छोटी शिरोरेखा किती मिलीमीटरची आहे हे मोजण्यात आपल्याला मिलीमीटरच्या साहाय्यानं मोजता येते. मग आता मिलीमीटर म्हणजेच काय, तर 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. मग आता आपल्याला किती सेंटीमीटर दिलेत, 520 सेंटीमीटर, म्हणजे त्याच्या पुढं फक्त 1 शून्य लावायचा. मग 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 10 मिलीमीटर, आणि 10 सेंटीमीटर म्हणजे किती, 100, म्हणजे एक शून्य वाढायला आहे ना. तर सेंटीमीटरचं मिलीमीटर करताना फक्त त्या संख्येत 1 शून्य वाढवायचं, म्हणजेच काय, 520 गुणिले 10 म्हणजेच 5200. पर्याय नंबर 3. परीक्षेत हाच प्रश्न येईल असं सांगता येत नाही, पण ह्याच्यासारखा येईल बरं का. कदाचित हे प्रश्न आला असेल. सांगा बरं, 410 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर, द्या उत्तर समजलं असेल तर. सगळे प्रश्न सेम टू सेम असतात, फक्त संख्या बदललं जाते बरं का, थोडं शब्द बदलते. चौथा प्रश्न काय आला बघा, 1.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. आता तुम्हाला एवढं तर माहीतच आहे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1.5 मीटर म्हणजे 1.5 म्हणजे अर्धा म्हणजे 150, म्हणजे डोळे झाकून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1 येते. 1.5 मीटर म्हणजेच काय, 150 सेंटीमीटर. म्हणून उत्तर सापडल्यानंतर वर्तुळाचा क्रमांक मात्र अचूक रंगवा. आणि हे जर समजलं असेल तर एक प्रश्न विचारतो. आता सांगा तुम्ही, 2.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, सांगा बरं पटकन. पुढचा प्रश्न पहा बरं, तुम्ही सगळ्यांनी सोडवले ना, तपासा उत्तर. 500 मीटर म्हणजे किती किलोमीटर. आता तुम्हाला माहिती पाहिजे, आणि जर नसेल माहिती तर वही उघडा, वहीवर लिहून ठेवा. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. मग आता जर समजा 500 मीटर, 500 म्हणजे कसे झाले, 1000च्या अर्धे. मग 500 मीटर म्हणजे किती किलोमीटर होईल, 1 किलोमीटर होईल का, नाही. 1.5 होईल का, नाही. पाव होईल का, नाही. तर अर्धा किलोमीटर होईल हे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं. आता सांगा तुम्ही मला, 7000 मीटर म्हणजे किती किलोमीटर. एकदम सोपं आहे बरं का. अरे च्या, सरावाला दिला म्हणून उपयोग झाला बरं का. बघा 6वा प्रश्न, 2.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर. आता 2.5 म्हणजेच काय रे, 2 पूर्ण आणि अर्धा. मग 2 पूर्ण म्हणजे किती झाले, 2000 मीटर, आणि अर्धा म्हणजे 500 म्हणजे किती झाले, 2500 मीटर. म्हणजे पर्यायात कुठं आहे 2500, पर्याय नंबर 1. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आता सांगा बरं, 5.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर. पुन्हा तेच प्रश्न आलाय, जसा पहिला प्रश्न होता ना, सेम तसाच 7वा आलाय, आणि संख्या बदलली आहे बघा. 235 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. मग तुम्ही आत्ताच शिकलात, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजे 235 गुणिले जर 100 केलं तर जे उत्तर येईल तेवढं सेंटीमीटर. म्हणजे 235च्या पुढं 2 शून्य लावले, 23,500 झालं. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. समजलं. मीटरचं सेंटीमीटरवर वारंवार प्रश्न येतात, आणि हे 100% तुम्हाला येतील परीक्षेत. बघा 8वा प्रश्न काय म्हणलंय,
65,300 मिलीमीटर बरोबर किती सेंटीमीटर? मग आता अशा प्रकारचा जर प्रश्न आला, मिलीमीटरचं सेंटीमीटर जर करायचं असेल तर त्याला 10ने भागायचं. तुमची पट्टी असती ना, त्याच्यामध्ये 2 सेंटीमीटरच्या मध्ये किती रेषा असतात? छोट्या 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 10. म्हणजेच 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होतो. मग आता हे तर 65,300 मिलीमीटर आहे. म्हणजेच 65,300 मिलीमीटर याला भागायचं 10ने आणि एकक स्थानचे शून्य सारखे असले तर कट केल्यावर उरतंय काय रे? हे सोप्या पद्धतीचा भागाकार आहे बरं का, ट्रिक आहे. 6,530 सेंटीमीटर, जे की कुठं आहे? पर्याय नंबर 2 मध्ये. म्हणून पर्याय 2 अचूक रंगवा. पहा पुढचा प्रश्न. बघा बरं, हा तर प्रश्न अगदी सोपा आहे. काय आलंय? ताशी 12 किलोमीटर वेगाने, म्हणजे ताशी 12 किलोमीटर म्हणजे काय? एका तासाला 12 किलोमीटर. 6 तासात एक सायकल स्वाराने कापलेले अंतर किती? मग आता एका तासाला तो किती जातो? 1 2 3 4 5 6. एका तासाला तो किती जातो? 12. पुढच्या तासाला 12, पुन्हा 12, पुन्हा 12, पुन्हा 12, पुन्हा 12, म्हणजे किती किलोमीटर झाले मग? 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 65 60 12 सक 72 किलोमीटर झाले. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2 चुकलं. एकक बघा, कारण तिथं एकक आहे मीटर. नुसतं 72 दिसलं की लगेच पर्यायाला रंगवायचं नाही, पूर्ण एकक सुद्धा पाहणं आवश्यक आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1. तंतोतंत वर्तुळ रंगवा. बघा पुढचा. आता तुम्हीच सांगा मला, हे प्रश्न सोपा आहे का अवघड? 7 मीटर लांबीच्या तारेचा 700 सेंटीमीटर लांबीचा तुकडा वापरला तर किती तार शिल्लक राहील? आता एवढे पर्याय आहेत. मग आता बघा, ती तार किती होती रे? 7 मीटर. आता 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. मग 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. आणि 7 मीटर म्हणजे किती? 700 सेंटीमीटर. मग ह्या 700 सेंटीमीटरमधून 700 सेंटीमीटरच तार वापरली की रे? म्हणजे राहिलं शिल्लक किती? काहीच नाही, म्हणजे 0. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपा होता. आपल्या प्रकरणाचं नाव काय आहे? लांबी वस्तुमान धारकता एककांचे परस्पर रूपांतर, बेरीज वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे. आता आपल्याला तेच बघायचं, शाब्दिक उदाहरण आणि त्याच्यात बेरीज वजाबाकी. बघा बरं काय आहे. कितवा प्रश्न? 11वा प्रश्न. रमेशने त्याच्या गावी पोहोचण्यासाठी 220 किलोमीटर प्रवास रेल्वेनं केला बरं का. 220 किमी. 175 किलोमीटर प्रवास बसनं केला व 25 किलोमीटर प्रवास बोटीनं केला. तर बोट व बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती किलोमीटर अधिक प्रवास केला? आता ह्या दोघांची बेरीज करायची आहे. मग आता ह्या दोघांचीच बेरीज किती येईल? 5 आणि 5 10 ला 0 हातचा आला 1, 7 आणि 3 10 ला 0 हातचा आला 1, 200. बस आणि बोट ह्यांचं टोटल आलं 200 किलोमीटर आणि रेल्वेनं 220, म्हणजे किती किलोमीटर तो जास्त फिरला? 20 किलोमीटर. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच उत्तर पर्यायाचं योग्य वर्तुळ रंगवणं आवश्यक आहे. फार सोपे प्रश्न आहेत सगळे, मन लावून वाचा. पाहूया अजून एक सोपा प्रश्न 12वा. काय म्हणलंय? एका लाकडी खिडकीची उंची, आता एक खिडकी आहे ती लाकडी आहे आणि त्याची उंची किती आहे? 1 मीटर 20 सेंटीमीटर आहे. म्हणजे 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. आणि ती 20 म्हणजे 120 सेंटीमीटर उंची आहे बरं का. तिला प्रत्येक 10 सेंटीमीटर अंतरावर आडवे लोखंडी गज लावले तर गजांची संख्या किती होईल? किती सोपा प्रश्न आहे.
आता हे 1 मीटर म्हणजे किती 100 सेंटीमीटर आणि हे अधिक 20 सेंटीमीटर बरोबर किती झाले रे 120 सेमी उंची. आता ह्या खिडकीची उंची 120 झाली बरं का इथून इतकी. तर काय म्हणले प्रत्येक 10 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला काय करायचं आहे 10 सेंटीमीटर अंतरावर आडवे लोखंडी गज लावायचे. आडवे लोखंडी गज 10-10 सेंटीमीटरवर लावायचे. तर मग किती गज लावावे लागतील. मग एकदम सोपं आहे 10 भागिले 120 जर केलं तर किती होईल 10 1 10 उरलं 2 वरून घेतले 0 आणि 10 दोन्ही 20 उरलं काय 0. किती गज लावावे लागतील 12. पण सुरुवातीला तर लाकडी खाली त्याला गज लावायची गरज नाही. आता इथं हे सुरुवात आहे इथून इथं 10 असेल तर इथं 1 लावावं लागेल बरोबर आहे. पण इथं लावायची गरज नाही म्हणून 12 मधून 1 कमी केलं उरले 11. कारण असं केलं तरच तिथं किती होईल 120 आपोआप येईल. आता बघा इथं झाले 10 पण 2 लागलेत का इथं फक्त 1च लागलेलं आहे कारण ऑलरेडी ही खिडकी आहे. समजलं. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती येणार 3. हे लक्षात घ्या बरं का थोडंसं वेगळं गणित आहे. पहा पुढचा प्रश्न. पहा 13वाही प्रश्न अगदी सोपा आहे बरं का. 6 मीटर 60 सेंटीमीटर लांबीच्या दोरीचे 6 समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. आता ही दोरी आहे अशी. आता ह्या दोरीची लांबी आहे 6 मीटर 60 सेंटीमीटर. 6 मीटर म्हणजेच किती रे त्याचं सेंटीमीटरमध्ये मग केलं तर 600 मीटर आणि 60 म्हणजे हे किती झाले 600 आणि 60 660 सेंटीमीटर. आता ह्याचे किती समान भाग करायचेत 6. मग त्याला भागावं किती लागल 6नेच. मग काय येईल भागाकार 6 1 6 आणि 6 मधून 6 गेले वरून 6 घेतलं की पुन्हा अजून 6 1 6 वरून 0 खाली घेतलं 6 न 0ला भाग जात नाही म्हणून आलं परत 0. हे झाले 110 सेमी. मग आता 110 सेंटीमीटर म्हणजे 100च्या पुढं गेलं की रे. म्हणजेच 100 असेल तर 1 मीटर म्हणजे 1 मीटर 10 सेंटीमीटर. कुठं आहे पर्याय पर्याय नंबर 1 मध्येच आहे. म्हणून 13व्याचं उत्तर बरोबर गोल रंगवा पर्याय नंबर 1. काहीच अवघड नव्हतं मुलांनो हे गणित. बघा काय म्हणले 14वा प्रश्न. एका रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन्ही म्हणले बरं का इकडली बाजू आणि पलीकडली बाजू दोन्ही बाजूंना परस्परांपासून 12 मीटर अंतरावर 1002 झाडे लावली तर त्या रस्त्याची लांबी किती. रस्त्याची लांबी विचारले. मग आता मला सांगा आता ह्या रस्ता आहे असा दोन्ही बाजूला मिळून 1002 झाडे लावले. मग 1002च्या अर्धे किती होतात रे. अर्धे बे एक बे बे पंचे 10 0ला 0 आणि बे एक बे म्हणजे 501. ह्या साईडला 501 आणि ह्या साईडला 501 झाडे लावली. कशी लावली इथं एक झाड आणि बरोबर 12 मीटर अंतर झालं की इथं एक झाड पुन्हा 12 मीटर अंतर इथं एक झाड इथं एक झाड इथं एक झाड इथं एक झाड इथं असं. हे सुद्धा इथं एक झाड नंतर पुन्हा 12 मीटर अंतर झालं की इथं एक झाड इथं एक झाड इथं एक झाड 12 मीटर अंतरावर पट 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 झाडं अशी लावली. समजलं एवढं तर समजलं. मग आता आपल्याला म्हणलं ह्या रोडची लांबी किती. मग रोडची लांबी काढायचे तर हे 12 मीटरवर अंतरावर लावलेत. किती झाडं लावलेत 501. पण हे सुरुवातीचं झाड धरायची आपल्याला गरजच नाही कारण इथून इतकं अंतर हे 12 मीटर आहे. म्हणजे हे झाड सोडून द्या आणि ह्या झाडापासून पुढं जर धरलं तर 501 मधलं एक झाड इथं गेलं तर 500 झाडं म्हणजेच काय 500 गुणिले 12 जर केलात
तर उत्तर येईल 12 न शून्याला गुणलं 0, 12 न शून्याला गुणलं 0, 12 पंचे 60, हे आलं 6000 मीटर. मग 1 किलोमीटरसाठी किती लागतेत 1000 मीटर. मग 6000 मीटर म्हणजे 6 किलोमीटर. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. झालं. खूप सोपा प्रश्न होता मुलांनो. पहा, माझ्या अगोदरच तुम्हाला हे आलं असेल बरं का. 15वा काय प्रश्न आहे. रियाला एक ड्रेस शिवण्यासाठी 3.5 मीटर कापड लागते. असे 15 ड्रेस शिवण्यासाठी किती कापड लागेल. मग आता बघा 3.5 मीटर म्हणजे मला सांगा 3.5 म्हणजे 300 मीटर, अर्ध म्हणजे 350. 350 मीटर एका ड्रेसला. अशा 15 ड्रेसला म्हणजे 350ला 15 न गुणलं, 15 न गुणलं शून्याला 0, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाची 75ला 5, हातचे आले 7, 15 एक 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 45 आणि 7 46, 47, 48, 49, 50, 51, 52. हे झाले किती रे 5250 मीटर. झालं. उत्तर पर्यायात शोधा. हे नाही आहे 54 मीटर पण नाही आहे. आता ह्या दोन्हीपैकीच कोणतं तर आहे. पण आता सेंटीमीटर पण दिले. मग आता 1 आणि 2 स्थळ सोडायचं नाही तर टिंब म्हणजे हे झाले 52 मीटर 50 सेंटीमीटर. मग कुठं आहे ते तर पर्याय नंबर 3 मध्ये. म्हणून 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हा पण प्रश्न सोपा आहे. थोडा प्रश्न वाचायचा आणि विचार करायचा, लगेच उत्तर येते. काय म्हणले बघा. 16वा प्रश्न. 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या एकाच कडेने काही झाडे लावलीत बरं का, दुसऱ्या नाही. जर 2 लगतच्या झाडामधील अंतर 25 मीटर असेल तर एकूण किती झाडे लावले. एक गोष्ट समजून घ्या. आता हे रस्ता आहे, फक्त एकाच कडेला झाडं लावली, एका बाजूला नाही. आता किती लांब आहे रस्ता हा तर तो आहे 1 किलोमीटर. मग आता 1 किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटर. एवढं तर समजलं. नंतर इथं लावलं नाही हे समजलं. नंतर आता किती किती अंतरावर लावलेले ते झाडे 25 मीटर अंतरावर. म्हणजे इथं एक लावलं आणि इथून 25 मीटर अंतरावर इकडे एक लावलं. समजलं. पुन्हा इथं एक लावलं, इथं एक लावलं, इथं एक लावलं, इथं 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 इथं. अशा पद्धतीनं तो 1 किलोमीटरचा रस्ता कव्हर केला. तर प्रश्न विचारलाय की किती झाडे लावली. तर मग काय करावं लागेल रे. ह्या 25नं ह्या 1000ला भागावं लागेल. मग काय 25 भागिले 1000, 25 चोक 100 आणि वजा केलं तर 0 0 0 वरून 0 घेतलं. 25नं ह्या शून्याला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग. उत्तर आलं 40. पर्याय क्रमांक 3 चुकलं. अरे हे बघा, हे 40 झाडं कसे आले. इथून आले झाडं. पहिलं झाड इथं, दुसरं झाड इथं, तिसरं, असं करत करत इथपर्यंत 40 आले. पण हे सुरुवातीचंही धरावं लागल ना. म्हणून ह्याला जर धरलं तर येते 41. म्हणून याचं खरं उत्तर आहे पर्याय नंबर 2. नाही तर एवढं तुम्ही मेहनत करताल आणि नीट वाचून नीट लक्ष नाही दिलं तर उत्तर चुकाल. पहा पुढचा प्रश्न. 17वा प्रश्न अगदी सोपा आहे. 2 खांबांची उंची अनुक्रमे 117 सेंटीमीटर व 105 सेंटीमीटर आहे. हे 2 खांब एकावर एक एकमेकांना जोडून एक खांब जर तयार केला तर त्या खांबाची उंची किती असा प्रश्न विचारलाय. आता बघा, एक खांब आहे बरं का. आहे एका खांबाची उंची 117 आणि त्याच्याच वर दुसरा खांब
105 सेंटीमीटरचा टाकला. म्हणजे आता ह्याची उंची काढायची. किती सोपा प्रश्न आहे रे. 4थीच्या स्कॉलरशिपमध्ये दुसरीचाच प्रश्न आला का रे. 7 आणि 5 12ला 2, हातचा आला 1, 1 आणि 1 2 आणि 1 आणि 1 2. 222 सेंटीमीटर. मग कुठं आहे 222 सेंटीमीटर? इथं तर पर्यायच नाही. आता रे चुकलो का काय आपलं? एकक बघा, 222 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर आहेत त्याच्यात लपलेले? 200 सेंटीमीटर म्हणजे 2 मीटर, म्हणजे 2 मीटर आणि 22 सेंटीमीटर. कुठं आहे? ह्याच्यात नाही, ह्याच्यात नाही, ह्याच्यात नाही, तर पर्याय नंबर 4. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपा होता हाही प्रश्न. बघूया पुढचा प्रश्न 18वा. हा पण अगदी सोपा आहे बरं का. कुणासाठी? मन लावून वाचणाऱ्यांसाठी. एका गावात STसाठी पक्का रस्ता बांधायचा होता. एक गाव होतं, तिथं रस्ता पक्का बांधायचा होता. रस्त्याची प्रस्तावित लांबी 3 किलोमीटर 875 मीटर आहे. त्यापैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला आहे. तर किती लांबीचा रस्ता बांधून तयार झाला? आता बघा, हे एकूण आहे बरं का रस्ता, आणि हे बाकी आहे एवढा रस्ता. 3 किलोमीटर 875 मीटरचा एकूण रस्ता. शिल्लक राहिले 1 किलोमीटर 750 मीटर. तर तयार किती झालं आहे विचारलं. किती सोपं आहे. 3 किलोमीटर म्हणजेच काय रे? 3000 मीटर. 3875 मीटर आहेत हे एकूण, आणि हे 1750 मीटर आहेत एकूण. सगळ्याचंच मीटरमध्ये रूपांतर केलं आणि वजाबाकी करा. 5मधून 0 गेले 5, 7मधून 5 गेले 2, 8मधून 7 गेलं 1, 3मधून 1 गेले 2. 2125 मीटर आहे का कुठं? कुठंच नाही. किलोमीटर. मग आता हे किती झाले रे? 2000 म्हणजे काय रे? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर आणि 125 मीटर. आता आहे का बघा कुठं? 2 किलोमीटर 125 मीटर आहे. पर्याय नंबर 1. म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. छान रंगवा. बघा, अरे छा, बोलत बोलत तर आपले सगळे प्रश्नच संपले. मग मला सांगा, हे सगळे प्रश्न समजले ना? का समजले माहिती आहे? कारण हा भाग शिकवायच्या अगोदर तुम्हाला एक सूचना सांगितली होती, ती तुम्ही ऐकलात. कोणती सूचना? शिकवायच्या अगोदर तुम्ही 15.1 स्वतः सोडवा मनानी, असं म्हणलं होतं. आणि ते तुम्ही ऐकलात, त्याच्यामुळं तुम्हाला समजलं. आणि जर काही समजलं नसेल, चिंता करू नका. पुन्हा तुमचं तुम्ही मनाने सोडवा आणि नंतर पुन्हा अजून एकदा मार्गदर्शन पहा. तुम्ही छान अभ्यास केलात. हे 18 प्रश्न, हा भाग पाठांतर केलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.